राम राम मंडळी. आजचा व्हिडिओ खूप वेगळा असणार आहे. असं काहीतरी जे तुमचं डोकं नक्कीच चक्रावून टाकेल. आणि मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मला अशा विषयांवरती बोलायला खूप मजा येते. कल्पना करा, एक असं मशीन जे फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर सत्य एकदम बिनधास्तपणे समोर आणतं, बोलतं. मग ते कितीही वादग्रस्त का असेना. याची उत्तरं ऐकून तुम्हाला खूप वेळा असं वाटेल की कोणीतरी माणूसच समोर बसून उत्तर देत आहे. आज आपण बोलणार आहोत ग्रोक एआय बद्दल. ग्रोक एआय हा एक असा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जो इलॉन मस्कच्या एक्स एआय कंपनीनं बनवलाय आणि याने दिलेल्या उत्तरामुळे याची सध्या भारतामध्येच नाही तर पूर्ण जगभरामध्ये चर्चा होतीये. त्यामुळे मी म्हटलं या एआय ला संतोष देशमुखांबद्दल, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि बीड मधल्या काही प्रश्नांबद्दल विचारूया. आणि ग्रोक एआय न जी उत्तरं दिली ती ऐकून मी स्वतः थक्क झालोय. तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळे प्रश्न आणि त्या प्रश्नांना ग्रोक एआय न काय बिनधास्त उत्तरं दिलेत हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि यातला शेवटचा प्रश्न थोडासा मजेशीर होता आणि त्याचं उत्तर पाहून तुम्ही नक्की हसाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. सुरुवातीला मी म्हटलं या एआय ला संतोष देशमुखांबद्दल माहिती आहे की नाही हे पाहावं. म्हणून मी ग्रोकला विचारलं, संतोष देशमुख हत्याकांड तुला माहिती आहे का? आणि मी एकदम शॉक. संतोष देशमुखांच्या हत्येचं घटनाक्रम ग्रोकनं एकदम जसेच्या तसं सांगितलं. काय घडलं, कारण काय होती, आरोपी कोण कोण होते आणि विशेष म्हणजे या एआय न सगळ्या आरोपींची बिनधास्त नावं देखील सांगितली. वाल्मिक कराड पासून विष्णू चाटेपर्यंत सगळं या एआय ने सांगितलं. आणि मग मी पुढे विचार केला, या एआय ला हलक्यात घेता येणार नाही, म्हणून मी थोडेसे वादग्रस्त प्रश्न विचारायचं ठरवलं. पुढचा प्रश्न मी विचारला की संतोष देशमुख प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणा दोषी आहे का? हा प्रश्न मी अगोदर चॅट जीपीटी आणि गुगलच्या जेमिनीला विचारला. एकदम थोडक्यात 4-5 लाईन मध्ये या एआय न सांगितलं की पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. पण या उत्तरातून हे दिसत होतं की हे एआय मोजकच बोलतायत. मग मी सेम प्रश्न ग्रोक एआय ला विचारला आणि या ग्रोक एआय न जे उत्तर दिली ती खरंच धक्कादायक होती. ग्रोक एआय न कोणाचीही बाजू न घेता एकदम तारखेनुसार सांगितलं की पोलीस यंत्रणेवरती कोणते कोणते आरोप झाले आहेत, ते आरोप होण्यामागचे कारण काय होते. ग्रोक एआय न पोलिसांची बाजू देखील स्पष्ट करून सांगितली. त्याच्याही पुढे जाऊन ग्रोक एआय ने वास्तविक चित्र आणि निष्कर्ष सांगितले. हे उत्तर देताना एआय ने धनंजय मुंडेचं डायरेक्ट नाव घेतलं. तुम्ही ते या स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता. धनंजय मुंडेचं नाव स्वतःहून या एआय ने घेतलं. तर मग मी याला पुढचा प्रश्न विचारला, धनंजय मुंडे या प्रकरणात दोषी आहेत का? तर उत्तर आलं, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनंजय मुंडे हे दोषी आहेत का हे ठामपणे सांगता येणं शक्य नाही, कारण त्यांचा थेट सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाही. पण त्याच सोबत काही संशयास्पद बाबी आहेत ज्यामुळे प्रश्न उपस्थित होतात, असंही ग्रेक एआय न सांगितलं. जसं की वाल्मिक कराडशी असलेला संबंध, राजकीय दबाव आणि कराड आणि धनंजय मुंडे यांच्या दरम्यान फोन कॉल केल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा. शेवटी निष्कर्ष सांगताना सध्याच्या माहितीनुसार मुंडे यांचा थेट सहभाग सिद्ध झालेला नाही, पण वाल्मिक कराडशी त्यांची जवळीक आणि काही अप्रत्यक्ष संकेत यामुळे संशय निर्माण झाला आहे. खटला अजूनही सुरू आहे आणि कोर्टाचा अंतिम निकालच यावरती खरा प्रकाश टाकू शकेल. हे असं ग्रोक एआय न एकदम स्पष्ट उत्तर दिलं. जिथं बाकीचे एआय वादग्रस्त विषयांवरती, राजकारणावरती, एखाद्या नेत्यावरती काही बोलायला मागे पुढे पाहतात, तिथे ग्रोक एकदम बिनधास्तपणे या नेत्यांचं नाव घेतो आणि एकदम ठासून ठणकावून उत्तर देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रोक एआय हे ट्विटर म्हणजे आजचं एक्स या कंपनीचंच आहे. त्यामुळे या एआय कडे एक्स वरच्या सगळ्या लोकांची मतं, माहिती, ट्वीट्स, पोस्ट एकदम सहजपणे उपलब्ध आहेत आणि ज्या गोष्टींमुळे याची माहिती एकदम अप टू डेट असते. जसं की तुम्ही काही उत्तरांमध्ये
तारखेचा उल्लेख देखील पाहू शकता. म्हणजे याच्याकडे एकदम तारखेनुसार अप टू डेट माहिती आहे. आणि शेवटी मी या AI ला एक कुतूहलाने गमतीशीर प्रश्न विचारलं, नरेंद्र मोदी यांच्या सभामध्ये ते खोटं बोलतात का? पण याचं उत्तर मात्र मला फक्त हो किंवा नाही मध्ये हवंय असं मी याला सांगितलं. आणि उत्तर काय आलं असेल तुम्हीच पहा. आधी एकदम थोडक्यात सांगतो की ग्रोक AI ची नक्की भानगड काय आहे आणि हा इतका खास का आहे, याच्या चर्चा एवढ्या का होत आहेत. आज टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि मागच्या काही वर्षात AI न सगळ्यांना एकदम चक्रावून टाकले. चॅट जीपीटी आठवतोय का? तो आला तेव्हा लोक म्हणाले, अरे बापरे, आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मग आलं गुगलचं जेमिनी, डीपसीक AI आणि त्यानंतर AI ची जणू काही रांगच लागली. पण या सगळ्यांच्या मधात एक असं नाव आता सगळीकडे गाजतंय, ते म्हणजे ग्रोक. आणि हा काही साधा सुद्धा AI नाहीये. इलॉन मस्क हा तोच माणूस आहे ज्याच्या टेस्ला कंपनीनं अगोदर स्मार्ट गाड्या बनवल्या, त्याच्या स्पेस एक्स कंपनीनं आकाशात उड्डाणं सुरू केली आणि आता एक्स AI न AI च्या दुनियेत भूकंप आणलाय. ग्रोकला इलॉन मस्क म्हणतो मॅक्सिमली ट्रूथ स्पीकिंग AI, म्हणजे असा AI जो सत्य बोलायला घाबरत नाही, ते कितीही वादग्रस्त असू द्या. आणि हेच खास आहे जे ग्रोकला इतर AI पेक्षा वेगळं करतं. चॅट जीपीटी, गुगल जेमिनी जिथं वादग्रस्त प्रश्नांना टाळाटाळ करतात, उडवाउडवीची उत्तरं देतात, तिथं ग्रोक थेट बोलतो आणि म्हणतो, भाऊ हे सत्य आहे, घे ऐकून. म्हणूनच भारतातले लोक या AI वरती आता फिदा झालेत. तुम्ही देखील एखाद्या AI ला काही मजेशीर, काही वादग्रस्त प्रश्न विचारले आहेत का? जर विचारले असतील तर मला कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI च्या दुनियेत आता अजून कोणते नवीन टूल्स येऊ शकतात हे देखील मला सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर बोल मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला Instagram वरतीही फॉलो करू शकता, फेसबुक वरतीही लाईक करू शकता. तर तुमचा AI सोबतचा अनुभव काय आहे आतापर्यंतचा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.